नमस्कार मित्रांनो, अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण गणिताचा जो काही शून्यापासून गणिताची सुरुवात ही एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि जे मुलं आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन आहेत त्या मुलांचे आणि त्या मुलांच्या पालकांचे जे देखील त्या ग्रुपवरती मेसेज आलेले आहेत की सर आम्हाला अतिशय बेसिकपासून गणित शिकायचं आहे. खरं तर या गणित लेक्चर सिरीजची सुरुवात करत असतानाच आम्ही ग्राह्य धरलं होतं की ज्या मुलाला गणिताची पूर्ण भीती वाटते किंवा गणितातलं काहीच माहीत नाही त्या मुलांना समोर धरूनच आम्ही लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याचा आजचा हा दुसरा भाग आहे. शून्यापासून गणिताची सुरुवात. पहिल्या भागामध्ये आपण संख्या कोणकोणत्या संख्या आहेत याची बेसिक माहिती आपण घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या ह्या संख्या बघितल्या होत्या आणि आता इतर राहिलेले जे संख्यांचे प्रकार आहेत ते आपण हळूहळू बघणार आहे आणि प्रत्येक संख्येचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. त्यामुळे आज आपण काय करणार आहे की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या संख्यांचा अभ्यास करणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा. तर चला मग आता बघूया आपण की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा अभ्यास करत असताना या दोन संख्येंचा आपण तुलनात्मक अभ्यास करूया म्हणजे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. मग काय बघा, इथं म्हटलं की मूळ संख्या आणि इकडे आपण घेऊ की संयुक्त संख्या. मग आता आपण पहिल्यांदा मूळ संख्या कशाला म्हणायचं बघा की मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एक आणि तीच संख्या या फक्त दोनच संख्येने भाग जातो. एक आणि ती दिलेली स्वतः तीच संख्या या दोनच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. किंवा त्या संख्येचे एक आणि ती संख्या स्वतः हे दोनच अवयव असतात त्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. मग बघा, आपल्याकडं 2 आहे किंवा आपल्याकडे 13 आहे किंवा आपल्याकडे 17 आहे. बघा, 2, 13 आणि 17 ह्या मूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्या असण्याचं कारण काय, कारण जर तुम्ही 2चे जर अवयव पाडायला गेला तर ह्या 2ला एक तर 1ने भाग जातो किंवा 2ने भाग जातो. म्हणजे बघा, याचे अवयव पडत असताना काय होतं की या संख्येला एक तर 1ने भाग जातो किंवा 2ने भाग जातो. या संख्येला अजिबात दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्याच पद्धतीने बघा की 13 ही संख्या घेतली, 13 या संख्येला सुद्धा एक तर 1ने भाग जातो किंवा ती संख्या स्वतः म्हणजे 13 या दोनच संख्येनं काय होतो, भाग जातो. त्याच पद्धतीने तुम्ही 17 घेतलं तर 17ला बघा एक तर 1ने भाग जातो किंवा ती स्वतः संख्या 17 म्हणजे 17ने भाग जातो. म्हणजे अशी संख्या, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला एक तर त्याच संख्येने भाग जातो किंवा 1ने भाग जातो. हे दोनच अवयव असतात, एक आणि ती संख्या स्वतः हे दोनच अवयव असतात त्यांना काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. मात्र संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय, इथं आपण बघितलं की दिलेली संख्या असेल त्या संख्येला फक्त एक आणि ती स्वतः संख्या या दोन संख्येनेच काय होतो, भाग जातो किंवा या दोन संख्याच काय असतात त्या संख्येचे अवयव असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं की एक आणि ती दिलेली संख्या याच्या व्यतिरिक्त अवयव असतात. याच्या व्यतिरिक्त काय असतात, दुसरे पण अवयव पडतात किंवा दुसऱ्या संख्येनं सुद्धा काय होतं, दुसऱ्या संख्येने सुद्धा भाग जातो. मग बघा, तुम्हाला जर 25 दिलं, 25 किंवा तुम्हाला 27 दिलं किंवा तुम्हाला अजून 22 दिले तर बघा 25ला 1ने भाग जातो, पुन्हा त्याच संख्येनं 25ने पण भाग जातो आणि तिसरं 5ने सुद्धा काय होतो, भाग जातो. जर तुम्हाला 27 दिले तर 27ला 1ने भाग जातो, 27ला 27ने सुद्धा भाग जातो, 27ला 3ने भाग जातो आणि 27ला 9ने सुद्धा काय होतो, भाग जातो. त्याच पद्धतीने 22 बघा, 22ला 1ने भाग जातो, पुन्हा तीच संख्या 22ने भाग जातो, पुन्हा 2ने भाग जातो, पुन्हा 11ने सुद्धा भाग जातो. म्हणजे काय झालं बघा, इथं ज्या वेळेस आपण मूळ संख्या बघितली त्यावेळेला मूळ संख्येत काय होत होतं की एक तर ती स्वतः संख्या किंवा एक हे दोनच अवयव पडत होते. मात्र संयुक्त संख्या या ठिकाणी
1 2 5 आणि 1 25 आणि 5 25चे अवयव पडत असताना एक तर 1 नंतर दिलेली ती संख्या स्वतः किंवा अजून या संख्येच्या व्यतिरिक्त सुद्धा काय होतं, अजून बाकीचे अवयव पडतात किंवा दुसऱ्या संख्येने त्या संख्येला भाग जातो. म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांच्या मधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. मूळ संख्याला दोनच अवयव असतात, एक म्हणजे 1 आणि दुसरी ती दिलेली स्वतः संख्या, त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, की अशी संख्या की 1 आणि ती स्वतः संख्या सोडून दुसऱ्या पण संख्येने काय होतो, त्या संख्येला भाग जातो किंवा दुसरे सुद्धा अवयव त्या संख्येचे पडतात. याला काय म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात. मग आता काय बघा मित्रांनो, आता आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्यामधला फरक बघितला, परंतु आता मूळ संख्येमधल्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आपण डिटेलमध्ये काय करणार आहे, अभ्यासणार. चला तर मित्रांनो, आता आपण काय करूया, आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्यामधला फरक बघितलेला आहे. आता आपण काय करूया, यामध्ये मूळ संख्या असतील किंवा संयुक्त संख्या असतील याच्यामध्ये काय काय बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात हे आपण काय करूया, डिटेल अभ्यासूया. चला तर मग आता आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या मी तुम्हाला सांगितलं की मूळ संख्या म्हणजे 1 किंवा ती दिलेली संख्या स्वतः, हे दोनच अवयव असतात. परंतु संयुक्त संख्येमध्ये 1 आणि ती दिलेली संख्या सोडून इतर सुद्धा अवयव असतात किंवा इतर संख्येने सुद्धा काय होतो, त्याला भाग जातो. मग आता 1 ते 100 पर्यंत आपण अभ्यास करून घेऊया की 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आणि संयुक्त संख्या किती याचा आता आपण काय करूया, अभ्यास करूया. मग बघा, मूळ संख्यांचा अभ्यास करत असताना किंवा संयुक्त संख्यांचा अभ्यास करत असताना कोणत्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात हे प्रश्न ग्राह्य धरूनच आपण काय करणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे. मग आता मूळ संख्या बघा की 1 ते 10, त्याच्यानंतर 11 ते 20, त्याच्यानंतर 21 ते 31, त्याच्यानंतर 41 ते 50, त्याच्यानंतर बघा 21 ते 30, 31 ते 40, त्याच्यानंतर 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, त्याच्यानंतर 71 ते 80, त्याच्यानंतर बघा 81 ते 90 आणि 91 ते 100. बघा आता मित्रांनो, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याचा तुलनात्मक अभ्यास करत असताना आता आपण पहिल्यांदा मूळ संख्या बघूया की 1 ते 100 पर्यंतच्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण बघत असताना इथे एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की लक्षात ठेवत असताना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघा. पहिल्यांदा 1 ते 10 पर्यंत एकूण 1 ते 10 पर्यंत किती संख्या आहेत, तर बघा 4 आहेत. 11 ते 20 पर्यंत 4 आहेत, त्याच्यानंतर 21 ते 30 पर्यंत 2 आहेत, त्याच्यानंतर 31 ते 40 पर्यंत 2, त्याच्यानंतर बघा 41 ते 50 पर्यंत 3, 51 ते 60 पर्यंत 2, त्याच्यानंतर बघा 61 ते 7 पर्यंत 2, 71 ते 80 पर्यंत 3, त्याच्यानंतर 81 ते 90 पर्यंत 2 आणि 91 ते 100 पर्यंत 1. बघा 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या संख्या आहेत हे सुद्धा आपण बघणार आहे. परंतु एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा तुम्ही मूळ संख्या लक्षात ठेवत असताना हा अंक लक्षात ठेवायचा, 44, 22, 32, 23, 21. किती नंबर आहे? 44, 22, 32, 23, 21. एखादा फोन नंबर जसा आपण लक्षात ठेवतो तशाच पद्धतीनं
ह्या मूळ संख्या काउंट करत असताना ज्यावेळेस आपण प्रश्न बघणार त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हा नंबर पाठ असल्याच्या नंतर कुठली कुठली गणितं आपल्याला कशा कशा पद्धतीने सोडवता येतात. मग बघा, पहिल्यांदा आपण 4 संख्या बघितल्या. त्या 4 संख्या कोणत्या आहेत? 1 ते 2, 1 ते 10 पर्यंत पहिली संख्या आहे ती म्हणजे 2. ती कोणती आहे? ती संख्या आहे 2. त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे बघा? 3. त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 7. त्याच्यानंतर बघा, आता 11 ते 20 पर्यंत बघत असताना आपल्याकडं एक आहे 11. 11 नंतर कुठली रे? 11 नंतर 13. 13 नंतर 17. 17 नंतर 19. बघा, 1 ते 10 पर्यंतच्या 4, त्याच्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या 4 आणि 21 ते 30 पर्यंत 2 संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत बघा? एक आहे 23 आणि दुसरी आहे 29. त्याच्यानंतर बघा, 31 ते 40 पर्यंत 2 आहेत. ती म्हणजे एक 31, दुसरी 37. त्याच्यानंतर बघा, 41 ते 50 पर्यंत 3 आहेत. ते म्हणजे एक 41, त्याच्यानंतर 43 आणि त्याच्यानंतर 47. आता 51 ते 60 पर्यंत 2 आहेत बघा. त्या कोणकोणत्या आहेत? एक म्हणजे 53, दुसरी कोणती आहे? 59. आता 61 ते 70 पर्यंत बघत असताना 61 ते 70 पर्यंत बघत असताना त्यामध्ये 2 आहेत. एक म्हणजे 61 आहे, 61, आणि दुसरी आहे ती म्हणजे 67. आता 71 ते 80 पर्यंत बघत असताना बघा, याच्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. एक म्हणजे 71, त्याच्यानंतर 73 आणि त्याच्यानंतर 79. 71 ते 80मध्ये काय? ह्या 3 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 81 ते 90मध्ये 2 आहेत बघा. एक आहे 83 आणि दुसरी आहे 89. आणि 91 ते 100मध्ये एकच आहे. ती कोणती आहे? ती आहे 97. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की एकूण मूळ संख्या बघत असताना हा नंबर लक्षात ठेवायचा, की हा नंबर लक्षात ठेवल्याच्या नंतर कशा कशा पद्धतीने प्रश्न सुटतात हे आपण बघणार आहे. परंतु आपण 1 ते 10 पर्यंत, त्याच्यानंतर 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100 पर्यंत कशा कशा संख्या आहेत हे आपण संख्या बघितल्या. मग 1 ते 10 पर्यंत कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 2, 3, 5, 7. त्याच्यानंतर 11 ते 20 पर्यंत कोणकोणत्या संख्या आहेत? 11, 13, 17, 19. त्याच्यानंतर 21 ते 30 पर्यंत कोणते आहेत? 23 आणि 29. त्याच्यानंतर 31 ते 40 पर्यंत किती आहेत? 2 आहेत, 31, 37. 41 ते 50 पर्यंत 3 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या? 41, 43 आणि 47. त्याच्यानंतर 51 ते 60 पर्यंत 2 मूळ संख्या आहेत. त्या म्हणजे 53 आणि 59. आणि 61 ते 70 पर्यंत 2 मूळ संख्या आहेत. त्या 61, 67. 71 ते 80 पर्यंत 3 मूळ संख्या आहेत. 71, 73, 79. 81 ते 90मध्ये 2 मूळ संख्या आहेत. ते 83 आणि 89. आणि 91 ते 100मध्ये एकच मूळ संख्या आहे. ती कोणती आहे? ती आहे 97. आता याच्यावरती कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात ते पण आपण बघूया. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याला स्टार मार्क करून ठेवा, की प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न असा आहे की ही जी 2 संख्या आहे, ही 2 संख्या बघा, ही 2 संख्या जरी मूळ संख्या असली तरी ती कशी आहे? समसंख्या आहे. ती कशी आहे? समसंख्या आहे. म्हणजे 2 ही एकमेव संख्या आहे, एकमेव मूळ संख्या आहे, एकमेव मूळ संख्या आहे, मूळ संख्या की जी कशी आहे? की जी सम आहे, जी सम आहे. बघा, तुम्ही जर या सगळ्या चार्टमध्ये जर बघितलं तर 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ संख्या आहे, परंतु ती कशी आहे? सम आहे. म्हणून बऱ्याच परीक्षेला यावरती प्रश्न येऊन गेला की कुठली अशी मूळ संख्या आहे की जी सम आहे? तर त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर आहे 2. मग बघा मित्रांनो, आपण 1 ते 100 पर्यंत जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? एकूण किती मूळ संख्या आहेत? बघा, एकूण मूळ संख्या, एकूण मूळ संख्या. आता एकूण मूळ संख्या बघत असताना बघा किती आहेत बघा. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 आणि 3 22, 22 आणि 2 24, 24 आणि 1 25. म्हणजे किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या. 25 काय?
मूळ संख्या आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला जर 44, 22, 32, 23, 21 हा नंबर पाठ असेल तर तुम्ही सरळ याची बेरीज करायची. याचं उत्तर किती येतं? याचं उत्तर येतं 25. म्हणजे एकूण किती संख्या आहेत? मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या आहेत 25. मग मित्रांनो मला सांगा की 1 ते 100 पर्यंत जर का मूळ संख्या 25 असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की राहिलेल्या ज्या संख्या आहेत किती? 75. ह्या 75 काय असतील? संयुक्त असतील. ह्या 75 काय असतील? संयुक्त असतील. परंतु मित्रांनो हे काय आहे? हे चूक आहे. याचं कारण असं आहे की एक ही जी संख्या आहे, एक ही संख्या याला पण स्टार करून ठेवा. एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्त पण नाही. संयुक्त देखील नाही. म्हणजे बघा, एक ही संख्या काय नाही? मूळ पण नाही आणि संयुक्त नाही. मग जर का 25 संख्या जर मूळ असतील, उरल्या 75 संख्या, या 75 मधून ही जर एक वजा केली, कारण एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, तर राहिल्या संख्या किती? राहिल्या संख्या 74. राहिल्या संख्या किती? 74. मग 74 काय आहेत? या संयुक्त संख्या आहेत. 74 काय आहेत? संयुक्त संख्या. आणि ह्या काय आहेत? मूळ संख्या. आणि एक ही संख्या काय आहे? एक ही मूळ पण नाही व संयुक्त पण नाही. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 25. 25 कशा? तर आपल्याकडे नंबर आहे 44, 22, 32, 23, 21. आणि तसंही तुम्ही काउंट केले तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. जर 25 संख्या मूळ असतील तर राहिले 75 संख्या. या 75 मध्ये एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मग राहिल्या संख्या किती? राहिल्या 74. आणि ह्या 74 संख्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजेच काय की त्या 74 संख्यांना अनेक अवयव असतात. म्हणजे 74 अशा संख्या आहेत की त्या संख्येला 1 ने भाग जातो. पुन्हा त्या दिलेल्या संख्येने तर भाग जातो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संख्येने भाग जातो. मग समजा तुम्हाला जर इथं 24 संख्या दिली तर 24ला 1 ने पण भाग जातो. त्याच्यानंतर ती संख्या स्वतः 24 ने पण भाग जातो. त्याच्यानंतर 2 ने भाग जातो. त्याच्यानंतर 12 ने भाग जातो. त्याच्यानंतर 6 ने भाग जातो. त्याच्यानंतर 4 ने भाग जातो. म्हणजे ती दिलेली संख्या 1 आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय असतात? त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अवयव असतात. या संख्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या असं म्हणतो. मग मित्रांनो, आता तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की समजा तुम्हाला असं दिले की 21 ते 30 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती? समजा इथे मी प्रश्न लिहितो की 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर बघा, 21 ते 30 पर्यंतच्या या ठिकाणी आपण बघा 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? बघा, 9 आणि 3 12शी 2, ह्याच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे किती येते? 52 येते. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर तुम्हाला असं विचारलं, आता बघा दुसरा प्रश्न विचारला तुम्हाला, काय विचारला की 1 पासून ते 40 पर्यंत, 1 पासून 40 पर्यंत काय किती मूळ संख्या आहेत? किती मूळ संख्या आहेत? बघा, 1 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला विचारल्या. मग तुमच्याकडे नंबर हा पाठ असणार आहे किती? 44, 22, 32, 23, 21. मग समजा 1 ते 40 पर्यंतच्या जर तुम्हाला विचारलं तर बघा, 4 अधिक 4 किती? 4 अधिक 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, म्हणजे याचं उत्तर किती येणार? 12. अशा पद्धतीनं या टॉपिकवरती कशाही पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न आला तर तो प्रश्न तुम्हाला फक्त ह्या एका नंबरमुळे अगदी सहजपणे सोडवता येतो.
44 22 32 23 21 हा नंबर तुम्ही पाठ करायचा आहे, हाच नंबर तुम्ही लक्षात ठेवायचा आणि या नंबरवरतीच या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रश्न तुम्हाला सुटतात. फक्त या टॉपिकमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की 2 ही अशी एक संख्या आहे की ती मूळ तर आहेच आहे, परंतु ती कशी आहे, सममूळ आहे. एकमेव संख्या 2 अशी आहे की जी मूळ असून काय आहे, सम आहे. आणि त्याच्यानंतर एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मग राहिल्या संख्या किती, 74 संख्या आपल्याकडे संयुक्त संख्या आहेत. त्याच्यानंतर 25 आपल्याकडे मूळ संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. त्यामुळं कशाही पद्धतीचा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आता या टॉपिकवरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या अशाच पद्धतीने त्याचा आपण काय करणार आहे, तुलनात्मक अभ्यास करणार आणि मग त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या, त्याचा पाया काढणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि संख्येचे इतर प्रकार अगदी डिटेलपणे आपल्याला घ्यायचा आहे. परंतु मित्रांनो, हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोहोचवा, त्यासाठी तुम्ही ते लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. धन्यवाद.